पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदतीची मागणी। देगलूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विशेषतः नदी नाल्या काठच्या शेतांमधील पिके व माती वाहून गेल्याने शेतकरी संकटात आले आहेत। या पार्श्वभूमीवर सांगवी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतकरी नेते कैलास एसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार भरत सूर्यवंशी यांची भेट घेऊन सरसकट मदत व नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रतिनिधी सय्यद समी, जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देगलूर तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात शेतीची नुकसानी झाली। अक्षरशः म्हणजे सरसकट तर सगळ्या शेतकऱ्यांची नुकसानी झाली, पण नदी नाल्याच्या कडाला असणाऱ्या शेतजमिनीचं मात्र पिकांसोबतच पूर्ण माती सुद्धा खडून गेलेली आहे। आम्ही आज सांगवी करडखेड परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आज सन्माननीय तहसीलदारांची भेट घेतली आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने नदी नाल्यांच्या कडच्या जमिनीचे वेगळे पंचनामे होऊन त्याची वेगळी नोंद व्हावी। आम्ही परवा दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा याबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे की कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना आता जे काही आत्ताच्या नियमाप्रमाणे 8,500 ही जी काही मदत आहे तरी ती अत्यंत तुटपुंजी आहे। त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची मदत आहे ती न करता कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज नदी नाल्याच्या काल्याच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा ही मागणी केलेली आहे। नदी नाल्याच्या काठच्या जमिनीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे, त्याला विशेष जे आर्थिक सहाय्य नियमात आहे ते द्यावं। त्यासोबतच सर्वात अत्यंत महत्वाचं आहे या निमित्ताने देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जी नुकसानी झालेली आहे, पीक विमा कंपनी यामध्ये बदमाशी करते। त्याच्यामध्ये जे काही नवीन ट्रिगर बदल झालेले आहेत त्यामध्ये नुकसानीचे कळवणं हे नियम बदललेले आहेत। त्यामुळे सरसकट पीक कापणी प्रयोग न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा या दोन मागण्या घेऊन आम्ही सन्माननीय तहसीलदारांना दिले। तहसीलदार साहेबांनी ते या मागण्या पुढे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना नक्कीच मदत करू हे आश्वासन दिलेलं आहे। किती गावाच्या मागण्या तुमच्या मदत दिल्या, किती जणांच्या यादीमध्ये नाव आहेत? साधारणतः आता प्रामुख्याने सांगवी करडखेड सांगवी परिसरातील शेतकरी आलेले आहेत, त्याच्यात बोरगावचे आहेत, कावळगाव मधले शेतकरी आहेत। पण हे जरी प्रातिनिधिक स्वरूपात जरी हे शेतकरी आले असतील तर तालुक्यातले अनेक नदी नाल्यांच्या काठचे जसं सुगाव आहे, अनेक गावं, आचेगाव आहे, ही सगळी नदी नाल्या काठच्या जमिनीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे। देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अहोरात्र झटणारे एकमेव नेते कैलास एसगे म्हणतात, काय सांगाल? नाही, हे मी एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे। खरं तर मी पुढे होतो या सगळ्या शेतकऱ्यामुळे हे सर्व शेतकरी खरं तर आज अनेक अडचणी असताना सुद्धा ते कामात आहेत। आज अनेकांना मूग उडदाची राशी करायची आहे, आज सोयाबीनची काळजी घ्यायची आहे, ते लढू शकत नाहीत। आपण प्रातिनिधिक स्वरूपात आपण पुढे येतो, पण याचं सगळं श्रेय, या लढ्याचं श्रेय या सर्व शेतकऱ्यांना जातं, माझ्या पाठीराखे माझ्या साथीदारांना जातं। या मागणीनंतर लगेचच तुमचं दुसरं निवेदन कोणतं राहील? आम्ही 10 ते 15 दिवसाची वाट पाहणार आहोत। शासनाने ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात जरी घटना घडली असती तर तात्काळ कुठली ना कुठली विशेष पॅकेज जाहीर झालं असतं। आज मराठवाड्याच्या या एवढं मोठं संकट आलंय तरी शासन फक्त येते, देखरेख करते, फोटो सेशन होतात, मंत्री आले, काय पालकमंत्री आले, खासदार आले, सगळे आले, फोटो काढले, झालं। पुढे काय? शेतकऱ्यांना अपेक्षा आता मदतीची आहे। जर शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर नाही केली तर तीव्र स्वरूपात या सर्व शेतकऱ्यांना संघटित करून मोठं आंदोलन आम्ही देगलूरून नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊ। धन्यवाद। ओके।